बोलते उद्या ना उडीद वडे करायला. चला. हॅलो मम्मी, काय? मला ना उडीद वडे करून दे ना उद्या, ते पण क्रिस्पी. मला खूप आवडतात ते वडे. ओके, उद्या सकाळी ब्रेकफास्टला. ओके डन. डन. हॅलो, जसं की तुम्ही पाहिलं, माझ्या मुलीची फरमाईश होती की तिला गरमागरम उडीद वडे खायचे होते ब्रेकफास्टला. म्हणून मी ही काल 2 वाटी उडद डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून काढली आणि त्याला रात्रभर म्हणजे जवळजवळ 8 तास भिजत ठेवलं होतं. सकाळी मी त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी होतं ते काढून घेतलं आहे आणि ती डाळ मिक्सरमध्ये घातलेली आहे. त्यामध्ये 1 स्पून जिरा, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, सोबत अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4 लसूणच्या पाकळ्या आणि तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे इथे मिरच्या घालून घ्यायच्यात. मी 7 ते 8 मिरच्या घातलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता हे आपल्याला सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक वाटायचं नाही आहे, थोडीशी भरड ठेवायची आहे. आता हे पीठ आपण चेक करून घेत आहोत पाण्यामध्ये घालून. असं चेक केल्यामुळे आपल्याला कळतं की वडे तेलामध्ये तरंगायला तयार आहेत. गरम तेलामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे तर मध्ये होलही करू शकतात. मी हे भजीसारखेच तळून घेते. जास्त वेळही जात नाही, चव मात्र तीच लागते. व्यवस्थित तेलामध्ये आपण हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सर्व बाजूनी तळून घ्यायचे आहेत. ह्यासोबत मी खोबऱ्याची चटणी करून घेतलेली आहे. तुम्हाला जर ह्या कढईची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. कोल्हापूरला एक ताई आहेत, त्यांच्याकडनं ही मागवलेली आहे. बिडाची कढई आहे, खूप छान ह्याच्यात तळणीचे पदार्थ होतात. तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज तिकडून ऑर्डर करा. आणि क्रिस्पी वडे कसे वाटले हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. वडे आपल्याला मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. घाईघाईमध्ये गॅस मोठा करून तळले तर वडे आतमध्ये कच्चे राहतात आणि ते क्रिस्पी होत नाहीत. ह्यात थोडीशी मूग डाळ घातली आहे, त्याच्यामुळे ते वडे जास्त ऑइलीही लागणार नाही, प्लस ते हेल्दीही होतं. फक्त उडीद डाळीचे मेदू वडे नाही आहेत, हे उडीद डाळ प्लस मूग डाळ असे आहेत. किती छान पद्धतीने सगळीकडनं गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपले वडे. आता हे आपण काढून घेऊया. खमंग, क्रिस्पी आणि चवीला एकदम उत्तम प्लस हेल्दी असे हे गरमागरम आपले मेदू वडे तयार आहेत. आणि त्यासोबत चटपटीत अशी खोबऱ्याची चटणी, खूप छान कॉम्बिनेशन आहे. नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीसाठी प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.